नमस्कार, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके। आपला दवाखाना मिरज येथे जिल्हा सांगली येथे आहे। माझा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे, त्यावर फोन नंबरही आहे। आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। हा विषय महत्त्वाचा कोणता? कोणत्या स्त्रिया पुरुषांना आकर्षित करतात? कोणत्या स्त्रिया म्हणजे कोण? पत्नी किंवा गर्लफ्रेंड। तर प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्या नवऱ्याने आपल्याला फार प्रेम करावं, गर्लफ्रेंडलाही वाटतं आपल्या बॉयफ्रेंडने आपल्या प्रेम करावं। त्याची गुरु किल्ली आज मी ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। आणि ही किल्ली तुम्ही उघडा, पण तुम्हाला जर उघडता आली नाही तर माझ्या दवाखान्यामध्ये या। तुम्हाला काही समस्या असेल तर आपण काउन्सिलिंग करून सोडू। आता पहिली गोष्ट, स्त्रियांनी आपल्या नवऱ्याचे मन कसे जिंकावे? पहिला मुद्दा म्हणजे संभोग। प्रत्येक स्त्रीने पुरुषाला संतुष्ट करणे हे फार महत्वाचं आहे, परंतु संतुष्ट करताना शारीरिक आजाराबरोबर म्हणजे शारीरिक भुकेबरोबर मानसिकही पुरुषांना आनंदी ठेवणं फार महत्वाचं आहे। म्हणजेच काय, पुरुष बाहेरून थकून आल्यानंतर, काम करून आल्यानंतर तुम्ही त्याची प्रशंसा करा, हसतमुखाने स्वागत करा। त्याला जे आवडतं जेवणामध्ये, सकाळी नाश्ता, दुपार जेवण, संध्याकाळी जेवण हे करा। साहजिकच आपल्या पुरुषाला आपण आवडू लागू। शिवाय तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा विचार करायला पाहिजे। स्त्रीला नवीन साडी, नवीन ब्लाऊज, एखादा गजरा, तिच्या मनाचा विचार करा। तिने एखादा पदार्थ केला तर त्याची प्रशंसा करा। तिच्या माहेरची त्याविषयी वाईट बोलू नका। म्हणजेच काय की प्रत्येक पुरुषाने स्त्रियांचं मन राखलं पाहिजे आणि ज्या पत्नीने नवऱ्याचं मन राखलं पाहिजे। त्यामुळे दोघांचे मन छान राहील आणि दोघंही संभोग चांगला करू शकतील आणि त्यांना अपत्यही चांगलं होईल। अपत्याशिवाय वार्धक्य असेल तरीही चिडचिडपणा होणार नाही। म्हणजे हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश माझा काय आहे? स्त्रिया पुरुष म्हणजेच कपल किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्याने एकमेकाचा मनाचा विचार केला, एकमेकांना समजून घेतलं तर त्यांचं आनंदी जीवन जगलं जाईल। परंतु आनंदी जीवन जगण्यामध्ये डॉक्टरांचाही महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित असणे आणि पुरुषाचे आरोग्य व्यवस्थित असणे। पुरुषाचे आरोग्य म्हणजे काय? पुरुषामध्ये जे हार्मोन असतात, टेस्टोस्टेरॉन, ते योग्य प्रमाणामध्ये असलं पाहिजे। त्याच्या लिंगामध्ये ताठरता पाहिजे, त्याचं शरीर सदृढ पाहिजे, त्याला बीपी, शुगर जरी व्याधी असेल त्यावर योग्य उपचार करून मानसिक तणाव नसतानाही आपल्या पत्नीशी योग्य वर्तन ठेवलं पाहिजे। तसं स्त्रियांनीही आपल्या स्तनाचा आकार व्यवस्थित पाहिजे, गर्भाशय व्यवस्थित पाहिजे। म्हणजे व्यवस्थित म्हणजे काय? अनियमित पाळी असणे, अंगावरचं फार जाणे, तुमचा एखादा योनीमध्ये आजार असणे, पांढऱ्या अंगावर जाणे, घाण वास येणे किंवा एक्झिमा असणे, स्किन डिसीज असणे। कोणत्याही पुरुषाला आपल्या स्त्रीमध्ये जननी इंद्रियामध्ये आजार असेल तो तुमच्याजवळ येणार नाही, तुमच्याबरोबर सेक्स करणार नाही। साहजिकच तो इतर स्त्रियांकडे अट्रॅक्ट होणार आणि तुम्ही विचार काय करणार? माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही। ह्याला दोष कोण? तुम्ही। कारण तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करताय। आपल्या डॉक्टरकडे म्हणजे माझ्याकडे येऊन तुम्ही समस्या सांगू शकता। मला पांढऱ्या अंगावरची जाते, लाल अंगावरची जाते, योनीला खाज येते किंवा कोरडेपणा येतो आणि स्तनाचा आकार वाढत नाही, भूक लागत नाही, अशक्तपणा येतो, सेक्समध्ये अट्रॅक्शन नाही। तुम्ही ह्या समस्या मला सांगितल्या तर आपण त्या समस्येचे निराकरण करू। साहजिकच तुमचा नवरा तुमच्या प्रेम पार करेल। त्याचप्रमाणे पुरुषांनीही तुम्ही पत्नी जवळ जायला घाबरताय कारण तुमच्याकडे हॉर्मोन नाही किंवा काही प्रॉब्लेम असतील, गुप्तरोग असतील किंवा रक्त कमी असेल, त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास, जरी लिंगताळ झालं तरी तुम्हाला आत्मविश्वास नसेल, स्वतःला कॉन्फिडन्स नसेल, तुम्ही आपल्या पत्नीकडे जाणार नाही। साहजिकच तुमचा संभोग झाला नाही तर चिडचिडेपणा उत्पन्न होणार, गर्भ राहणार नाही। गर्भ राहिला तर तुम्हाला चांगले अपत्य होणार नाही। अपत्य चांगले झाले नाही, डॉक्टरांकडे जाऊन वेगळे औषधं घ्यावे लागतात, महागडी ट्रीटमेंट करावी लागते। त्यामुळे माझं मत असं आहे, कारण तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल, पूर्ण शरीराचा, मनाचा विचार करा आणि आपल्या दवाखान्यात येऊन
तुम्ही दोन्ही कपल या, त्यामुळे दोघांनाही तपासू आपण, दोघांचं सेक्स्युअल लाईफ योग्य होईल. शिवाय तरुण कपल म्हणत नाही मी, ओल्ड 60, 70, 80 वर्षाचेही वयस्कर लोक असतात, तेही आपल्या दवाखान्यामध्ये आले. त्यांनाही आपण त्यांच्या शरीराचा म्हणजे गुडघे दुखत असेल, कंबर दुखत असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, शुगर असेल, त्यामुळे त्यांना आपल्या बायकोजवळ जाण्याची इच्छा होत नसेल, तर आपण त्यावरही ट्रीटमेंट करू. एकंदरीत हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश काय आहे माझा, प्रत्येक स्त्री पुरुष यांनी संभोग चांगला करावा. संभोग ही अतिशय चांगली क्रिया आहे, हे घाणेरडं नाही. संभोगावरच ही क्रिया चालली आहे. संभोग म्हणजेच आपले जीवन. संभोगामुळे आपल्याला आनंद होतो. एक स्वर्गीय स्वर्गात गेल्यासारखे वाटते. माणसांना आपल्या बायकोजवळ जाण्याची इच्छा होत नाही, किंवा आपली गर्लफ्रेंड असेल किंवा कोणतीही स्त्री जी जिच्याबद्दल सेक्स करावतो त्याच्याजवळ जावं वाटत नाही. ह्याला मूळ कारण काय? हा व्हिडिओ फार मोठा होत आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी जो बनवत आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला, तुम्हाला तुमच्या बायकोजवळ किंवा गर्लफ्रेंड जवळ जाण्याची इच्छा होईल आणि स्वर्गीय आनंद प्राप्त होईल. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, बघा, सबस्क्राईब करा, मला फोन करा. काही वाटलं आपल्या दवाखान्याला फक्त एकदा भेट द्या. मी म्हणत नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याला या, फक्त एकदाच या. कारण एकदा का या, कारण मी समक्ष तुम्हाला पाहिल, तुमची शारीरिक तपासणी करेल, मनाचा विचार करेल, त्यानुसार आपण तुम्हाला ट्रीटमेंट चालू करू आणि तुमचं वैवाहिक जीवन चांगलं करू. एक काय सांगायचं आहे, तुम्ही लाजू नका. कारण ही अशी गोष्ट आहे की लाज ही माणसाला बर्बाद करते. म्हणजे काय, तुम्ही लाजून मनामध्ये राहाल, त्यामुळे मनामध्ये जर तुमच्या लाज राहिली, तुमचे हार्मोन कमी होणार, बीपी वाढणार, शुगर वाढणार, मोठापा येणार आणि तुम्ही चिडचिड बनवणार. लोक तुम्हाला काय म्हणणार, हा माणूस वेडा आहे, याला अक्कल नाही, याला कळत नाही कुठं काय बोलावं, काय करावं. परंतु तुम्ही ही अशी नाजूक गोष्ट आहे, कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळे एक डॉक्टर आहे. डॉक्टर कोण असतो? देवानंतर डॉक्टर. हा देवाचा सेवक डॉक्टर असतो. त्यामुळे डॉक्टर योग्य त्या डॉक्टरकडे जा. नाहीतर आपल्या जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये फुटा डॉक्टर बसलेले आहेत. तुमच्याकडून ते पैसे घेणार, लाखो रुपये उगळणार आणि वरून म्हणणार तुमच्यामध्ये हेच कमी तेच कमी. काही फायदा होणार नाही. डॉक्टर आहे, मी कोणत्या डॉक्टर विरुद्ध बोलत नाही, परंतु डॉक्टर हा धंदा झालाय. हे टेस्ट करा, ते टेस्ट करा, सोनोग्राफी करा, एक्सरे करा, MRI करा आणि ट्रीटमेंटही करत नाहीत. विनाकारण पैसा जातात आणि तुम्ही घरामध्ये बसता, नैराश्य उत्पन्न होते. त्यामुळे आपण असं काही करणार नाही. तुम्हाला साधं सोपं प्रमाणामध्ये औषध देणार, ज्याने तुम्हाला फायदा होईल. आणखी ह्याविषयी मी आणखी बोलू शकते, परंतु आपला व्हिडिओ फार मोठा होत आहे, त्यामुळे तुम्हालाही कंटाळा आला असेल. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू आणि ह्याविषयी सविस्तर बोलू. तरी काही कमेंट असेल तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे उत्तर देईल. नमस्कार. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.